अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील संत्रा फळबागांना अतिवृष्टीमुळे गळती लागलेली आहे। यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका देखील बसलाय। बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं फळबागांना जबर फटका बसल्याचं बोललं जात आहे। गेले 20 दिवस पावसाची संततधार आणि सूर्यदर्शन नसल्यानं फळबागांना धोका निर्माण झालाय। संत्रा आणि मोसंबी या फळांना संततधार पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं प्रचंड प्रमाणावर संत्रा आणि मोसंबीची फळं देठापासून गळायला लागल्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान निदर्शनास येत आहे, अशी माहिती शेतकरी रोहित इंगळे यांनी दिली आहे। आमच्या चंद्रपूर तालुक्याचे जे कृषी अधिकारी आहे वानखेडे साहेब आमच्या शेतात येऊन गेलेले आहे आणि त्यांची संपूर्ण जी शास्त्रज्ञ टीम आहे संत्र्याची ते सुद्धा इथं काल येऊन गेलेली आहे। अति पावसामुळे जो फटका बसला संत्रा झाडाला तर त्यानुसार या पद्धतीचे चांगलं संत्र आहे ते असं रूपांतर झालं आणि सूर्याचे दर्शन 15 ते 20 दिवस नाही आहे। सूर्यकिरणाचा सुद्धा फरक पडला म्हणजे त्यावर आणि त्यानुसार हे असं संतर होऊन फळगळत आहे। पण जेवढेही चांदूरबाड तालुका तो अतिच असाच झाला आहे आणि प्रत्येकाच्या शेतात तुम्ही गेले तर संत्र्याची कंडिशन अशीच दिसणार आहे। ज्या पद्धतीचं संत्र असं चांगल्या पद्धतीचं आहे ते 15 ते 20 दिवसांना असं होऊन खाली वाढत आहे। असे झाडं तर असं तर असं म्हणा तो बगीचा अर्धच पकडला ते आपल्याला कारण अर्ध्याले अर्ध या पद्धतीचं संतर असं होऊन गळून राहिलं त्याच्यानं हे 100% यावर्षीची नुकसानीची बाजू आहे। आता संत्र्याला यावर्षी चांगला हमीभाव भेटला तर आपलं आपण जे केलेला खर्च आहे तो जरी निघाला भरपूर म्हणा।